जय हरी. आपण मागेच्या दोन्ही व्हिडिओमध्ये जो काही संदर्भ पाहिला तसा आता आपण याच्यामध्ये संत म्हणजे नेमकं काय ते पाहूया. कारण कसं आहे, समाजामध्ये खूप अज्ञान आहे. लोकांना नेमकं संत कशाला म्हणतात हेही कळत नाही आणि लोक गैरसमजुतीने पुढे चालत असल्यामुळे पूर्ण अज्ञानाने परमार्थ चाललेला आहे आणि असा अज्ञातवासात राहून परमार्थ होणार नाही. त्याच्यासाठी सुजान व्हायला पाहिजे, सज्ञान व्हायला पाहिजे. कारण आपण जर जाणते नाही झालो तर उपयोग काय होणार आहे? किती दिवस अज्ञानी राहायचं, किती दिवस अंधश्रद्धेत भक्ती करायची. कोणी काही सांगितलं की तशीच भक्ती, कोणी काही सांगितलं की तसं, कोणी म्हणतं पोथी वाचा, कोणी म्हणतं हे करा. नवीन काहीतरी उपक्रम निघाला की तो आमच्या महिलांपर्यंत पोहोचतो आणि महिला लगेच करायला सुरुवात करतात. आज तसं पाहायला गेलं तर देव तुमच्या हृदयात आहे, तो संतांच्या मार्फत सापडणार आहे. मग बाकीचं करण्यात आपण वेळ का घालवतो? कुठली कोणी पूजा सांगितली की लगेच आम्ही करतो. अरे पूजा केलेली हळदी कुंकू उडून जाणार आहे, फुलं सुकून जाणार आहे. तुम्ही जे करता तो एक दिवसापुरताच आनंद मिळणार आहे. क्षणिक आनंदासाठी आम्ही फक्त आपापलेले आहोत. पण साधू संतांनी सांगितलं सुख हे मात्र आयुष्यभर आहे, समाधान हे आयुष्यभर आहे. मग तुम्ही सांगा, ज्या सुखासाठी आपण धडपड करतोय ते सुख आहे देवाजवळ. म्हणून आपण देवाला सुखाची मागणी करतो आणि देव आहे आपल्याजवळ. मग सुख आहे देवाजवळ, देव आहे आपल्याजवळ. मग आपल्यातल्या देवाची आपल्याला अनुभूती घ्यायची. अनुभूती देव पाठ करायचा नाहीये, देव कुठं मागितल्याने मिळणार नाहीये, देव तुम्हाला कुठं स्वप्नात येणार नाहीये. स्वप्नातला देव खोटा आहे. बऱ्याच लोकांना स्वप्न पडतात, ते म्हणतात आम्हाला देवा स्वप्नामध्ये पांडुरंग आला, देवी आली आणि सकाळी उठून सगळ्यांना सांगतात. लगेच मंदिरांची निर्मिती होते, लगेच सगळ्या गावोगावी सप्ते काय, जेवण काय, पूर्ण अंधश्रद्धेमध्ये लोक फिरतात. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तोही मार्ग खोडून काढला आणि शेरा मारला. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल लया. तुम्ही सांगा, तुम्हाला जर रात्री स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं झोपल्यानंतर की तुम्हाला 10,000 रुपयाची लॉटरी लागलेली आहे किंवा 1,00,000 रुपयाची लॉटरी लागलेली आहे आणि तुमचे दार खिडक्या लावलेले आहेत आणि तुमचं पैसे मोजायचं काम चालू आहे आणि अहोरात्र त्या कोऱ्या खट्ट नोटा तुम्ही मोजतात आणि त्या कोऱ्या खट्ट नोटा मोजत असताना तुम्हाला असं वाटतंय की कोणी पाहू नये. तुम्ही बंडलच्या बंडल तयार केले, परंतु थोड्या वेळाने तुम्हाला कोणीतरी जागं केलं आणि जागं केल्यानंतर पाहिलं तर जवळ पैशाचे बंडल पण नाही आणि लॉटरी पण लागलेली नाही. मग स्वप्नातलं खरं का जागेपणीचं खरं? तुम्ही जोपर्यंत स्वप्नात होते तोपर्यंत स्वप्नात मिळालेले पैसे खरे होते. पण ज्या वेळेला तुम्हाला स्वप्नातून जागं केलं, आता जागं केल्यानंतर मात्र तुमच्याजवळ एकही रुपया नाही, लॉटरी लागलेली नाही, काहीच नाही. मग विचार करा, आपण स्वप्नामध्ये जगतोय आणि स्वप्नातला देव पाहतोय. बऱ्याच लोकांना असं वाटतं 4 हातापायाचा देव येईल, ज्याच्या हातामध्ये शंख चक्र डमरू आहे आणि असा देव आपल्याला साक्षात्कार देईल आणि म्हणून लोक तो स्वप्नातला देव पाहतात. साप चुकीचा आहे. अशा या अंधश्रद्धेमध्ये आपलं आयुष्य वाया घालू नका. कारण स्वप्नातला देव खरा नाही. आपण हे जगतोय, हे मायावी जगतामध्ये जगतोय, हेच मोठं एक स्वप्न आहे. हे दिवा स्वप्न आहे आणि ह्याच्यातून जागं करणारा महात्मा भेटला पाहिजे. संत जागे झाले आणि त्या संतांनी आम्हाला जागं करण्यासाठी मार्ग शोधून ठेवला आणि तो ज्ञानेश्वरी भागवत मध्ये लिहिला आणि तो कीर्तन प्रवचनाच्या द्वारे समाजापुढे मांडायचा आहे. आणि म्हणून साधू संतांनी लोकांनी संत शोधायचा आहे, देव शोधायचा नाही. मग संत म्हणजे काय? जगातल्या 99% लोकांची संकल्पना अशी आहे की ज्यांनी पांढरे स्वच्छ कपडे घातलेले आहेत, जे कीर्तन प्रवचन करतात, तालासुरामध्ये कीर्तन प्रवचन करतात, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे, कपाळाला टिळा आहे, जे पंढरपूरची आळंदीची वारी करतात आणि गाड्या घेऊन फिरतात आणि ज्यांचा नावलौकिक समाजामध्ये मोठा आहे, त्याला लोक संत म्हणतात. ते तुमचं मत आहे, तुमचं मत आहे. तुमचं मत नकोय, मनाचा मार्ग नकोय. साधू संतांनी त्या मताला मान्यता दिलेली नाही. काही काही बाबांच्या गळ्यामध्ये 7-7 माळ आहे, 8-8, 10-10 गुरु केलेले आहेत, पण तरी सुद्धा वागण्यात परिवर्तन नाही, परमार्थ काहीच कळालेला नाही. मग त्या माळा म्हणजे कशासाठी घातल्या आहेत? अरे तुळशीची माळ इतकी मोलाची आहे
तिची किंमत 20 रुपये ना तर 30 रुपये असेल, पण तुळशीची माळ नवरीचे कंठी, नवरा वाट पाहे वैकुंठी. एवढ्या मुलाची ती तुळशीची माळ आहे. पण आज समाजामध्ये ती इतक्या खालच्या पातळीला नेऊन ठेवलेली आहे. आज एक एक सुपरस्टार महाराज, मोठ्यातला मोठा महाराज दिवसभरामध्ये 200-200, 300 माळा लोकांना घालत होते आणि घालतात, परंतु त्या माळा घातल्यानंतर एकाचंही परिवर्तन नाही. माळ कशासाठी घालायची तर व्यसनमुक्तीसाठी. व्यसनमुक्तीसाठी माळा नाहीये. कारण तुम्ही तुमच्या घरी जे फोटो आहेत, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निळोबाराय, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, या सर्वांचे फोटो पहा. सर्वांच्या गळ्यामध्ये माळा आहेत. मग त्या महात्म्यांनी ज्या माळा घातल्या त्या माळा कशासाठी घातल्या असतील? कशासाठी घातल्या असतील याचा विचार करा. 1 तास विचार करा, रात्रभर विचार करा. त्यांनी त्या माळा कशासाठी घातल्या असतील? आणि हे उद्योग बंद करण्यासाठी माळा नाही. इतक्या खालच्या पातळीला माळा घेऊ नका. काहींच्या गळ्यामध्ये आहे, परंतु ती काढून टाकायची, खायचं प्यायचं आणि पुन्हा घालायची. जिभेचे चोचले पूर्ण करतात. समजून घ्यायचं, गुरुही त्याच लायकीचा आणि शिष्यही त्याच लायकीचा. अर्धवट गुरु अर्धवट चेला, कसा उपयोग होईल हो? आज लोकांना कोणाकडनं माळ घातली त्या गुरुचं नाव सुद्धा माहित नाहीये. कारण पुन्हा गुरुची आणि शिष्याची भेट सुद्धा नाही. परमार्थ असा सांगितलेला नाहीये. गुरु शिष्याचं नातं हे मायलेकराचं नातं आहे. अनादिकालापासून जोडत आलेले आहे. कारण त्यांनी लिहून ठेवलंय, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कणवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई मुलावर प्रेम करते, ती निर्व्याज प्रेम करते, पैसे देऊन प्रेम करत नाही, पैसे घेऊन प्रेम करत नाही. मग तसं गुरु शिष्याचं नातं आहे. पोटच्या लेकरापेक्षा त्याला जास्त जपलं जातं. नाही, त्याला सर्व तो साधू संतांचा सिद्धांत त्याच्या पुढे मांडला जातो. अनादिकालचं तत्वज्ञान त्याला देऊन आपला सारिकी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयालाही यापर्यंत नेऊन पोचवलं जातं. एवढ्या मुलाची ती तुळशीची माळ आहे. कारण तुळशीची माळ जी आहे ती भगवंताचं आणि आपलं लग्न लावायचंय. तुळशीची माळ नवरीचे कंठी, नवरा वाट पाहे वैकुंठी. त्याच्या नावचं मंगळसूत्र आहे. जसं मंगळसूत्र घातल्यानंतर, डोक्यावरती अक्षदा पडल्यानंतर 2 मिनिटात त्या मुलीचं नातं त्या मुलाशी जोडलं जातं, पती पत्नीचं नातं जोडलं जातं आणि त्या मुलीचं माहेरचं नाव रद्द होऊन तिला सासरचं नाव लावलं जातं. एका सेकंदात ती तिकडची होते. फक्त डोक्यावरती अक्षदा पडल्या आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं. मग एक मंगळसूत्र घातलं तर ती लगेच तिकडची झाली, तिचं नाव बदललं. मग आमच्या गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर आम्ही तिकडचे नको व्हायला? आमचा माया बाजार नको बंद व्हायला? अरे या मायेतनं बाहेर काढणारा गुरु भेटला पाहिजे. आणि या मायेतनं बाहेर काढलं ना की तो परब्रह्माच्या स्वरूपाला जाऊन पोचतो. त्याला अहम ब्रह्मास्मीचा बोध प्राप्त होतो. आणि विचार करा, त्या बोधापर्यंत नेल्यानंतर त्याची सगळी स्वरूपस्थिती बदलून जाते आणि या माया बाजारातून तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या विषय वासना बंद झालेल्या असतात. त्याचं जे विषयांमध्ये लक्ष असतं त्या विषयातून तो बाहेर पडतो आणि पूर्ण वैराग्याची, निवृत्तीची मार्ग त्याने पकडलेली असते. परमार्थ हा निवृत्ती मार्ग आहे, प्रवृत्ती मार्ग नाही. आणि आज सगळे महाराज लोक प्रवृत्ती मार्गाने चाललेले आहेत. गाड्या घे, घोडे घे, ट्रिपला घे, पैसा गोळा कर, पैशाची प्राप्ती कर, बिझनेस कर. अरे ते उदरनिर्वाहाचं साधन तुम्ही एक शोधा आणि त्यानंतर कीर्तन प्रवचन करा. या देवाच्या मार्गामध्ये ते धंदे आणू नका. आणि ते धंदे लावून दिल्यानंतर लोकांना परमार्थ सुचायला तयार नाहीये. मग संतांना शरण जायला सांगितलंय ना, तर संतांची लक्षणं ती नाहीयेत. संत आतून रंगलेले असतात. संत आतून रंगलेले असतात आणि आम्ही मात्र सगळे बाहेरूनच रंगलेले आहोत. मग विचार करा, आतून जे रंगलेले ते संत आहेत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जन आणि मन. 24 तास त्यांचा विषय तोच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे धनजन माता पिता. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की रात्रंदिवस त्यांना भगवंताच्या विषयाशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि जगाला सुद्धा ते अंधश्रद्धेमध्ये घालत नाही. आपल्या जवळ जी आलेली अनुभूती ती जगाला जशीच्या तशी आणून देतात. आणि म्हणून त्यांना संत म्हटलेले आहेत. ते कीर्तनामध्ये दुसरा कुठलाही विषय मांडत नाही. इकडच्या तिकडच्या टिवल्या बावल्या करत नाही. गायनामध्ये टाइमपास करत नाही.
रंगरंगोत्या कीर्तनाला तुमची जी काही विनोदाची झालर आहे ती लावत नाही. अनादिकालचं तत्वज्ञान आहे तेच समाजाच्या पुढे मांडतात. आणि असे जे संत महात्मे असतात त्यांना कुठल्याही प्रसिद्धीची हाव नसते. मला कोणीतरी चांगलं म्हणावं, मला कोणीतरी खूप पैसा द्यावा, माझी कोणीतरी पूजा करावी, माझे पाय धुवावेत, माझी चरण सेवा करावी, मला खूप चांगलं पाची पक्वान्न खाऊ घालावे, ही संतांची लक्षणं नाहीये. ही महाराज लोकांची लक्षणं आहे. महाराज घरी जर आणायचा म्हणलं तर 20-25 हजार रुपये जर खर्च येत असेल तर त्याला संत म्हणत नाही. त्याला बसायला सिंहासन पाहिजे, त्या सिंहासनाशिवाय महाराज बसत नाही. आल्यानंतर त्याला स्पेशल बंगला पाहिजे, त्याची सेवा करायला 4 गडी पाहिजे, गावरान तुपाचे दिवे लावले पाहिजे, गावात भागवत करायचे, घरापासून तर पार मांडवापर्यंत गावरान तुपाचे दिवे लावले पाहिजे. सगळा थाट माट कशासाठी? सगळं नाशिवंत आहे. आणि या नाशिवंतासाठी जर आम्ही आमचं आयुष्य सगळं वाया घालवत असेल, पूर्ण पैसा आमचा वाया घालवत असेल तर पदरी काय पडलं? केलं तुम्ही, भागवतही केलं, गावरान तुपाचे दिवेही लावले, हजारो लोकांना जेवायलाही घातलं, करोडो रुपये खर्च केले, ते फक्त तेवढ्या 10 दिवसापुरते, पुन्हा काहीच नाही. पण महात्म्यांनी सांगितलंय सततम कीर्तयंतो मा, अखंड हरिनाम तुमच्याकडनं व्हायला पाहिजे. कारण तुम्ही देवाला ते वचन दिलेलं आहे. आईच्या गर्भामध्ये देवाला वचन दिलेलं आहे की देवा माझ्या या गाणीतनं सुटका कर, बाहेर आल्यानंतर श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नामस्मरण करे. देवाने पाहिलं ठीक आहे, हा मनुष्य खरं बोलणार आहे आणि म्हणून भगवंताने तुमची आमची सुटका केली. जन्माला घातलं, पण जन्माला घातल्यानंतर पहिल्यांदा त्या मुलाचं नाळं कापून टाकलं जातं आणि त्या दिवशी ते नाळं कापलं आणि त्याच दिवशी देवाचा आणि आपला संबंध तुटला. आणि ते जिथं चुकलं तिथं जोडायचंय. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियला. आणि तो पद्मनाभ जोडून देणारा महात्मा जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत समजायचं की आपल्याला संत भेटले नाही. बाकीचे महाराज बाहेरच्या गप्पा सांगतील, अवांतर ज्ञान सांगतील. बऱ्याच लोकांना विचारलं का हो माळ घातली, काय अनुभव? अहो काय सांगायचं अनुभव? शेतामध्ये पीक आलं, विहिरीला पाणी लागलं, प्रमोशन मिळालं, विमानाचा प्रवास झाला, चांगली बायको मिळाली, चांगले मुलं झाले. कोणत्या ज्ञानेश्वरीत लिहिलाय हो अनुभव? कोणत्या ओवीत लिहिलाय? कोणत्या अध्यायात लिहिलाय? ते तुकार महाराज काही सांगतात आणि ऐकणारे ऐकतात. या अनुभवासाठी माळ आहे तुळशीच्या. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी सद्गुरूंकडनं माळ घेतली, अनुग्रह घेतला, या कामासाठी का? ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी बायका मुलं मागितले, शेतामध्ये पीक मागितलं, नोकरीमध्ये प्रमोशन मागितलं. म्हणजे ज्ञानेश्वरीत लिहिलेलं नाहीये ते उद्योग आज आम्ही करतोय आणि म्हणून आम्हाला सुख मिळायला तयार नाहीये. त्या अनुभूतीसाठी परमार्थ नाहीये, त्या अनुभूतीसाठी तुळशीची माळ नाहीये, त्या अनुभूतीसाठी संतांची शरणागती नाहीये, त्या अनुभूतीसाठी गुरु नाहीये. गुरु एक व्यवहारातले आहेत, ते अनुभव आणून देतील, ते गुरु आहेत. पण आपल्याला जीवनामध्ये सद्गुरु करायचा आहे. सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु म्हणजे सत्य वस्तूची प्रचिती आणून देणारा महात्मा. आणि सत्य वस्तू जगामध्ये फक्त एकच आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या. मग मिथ्या जगाचा अनुभव येतोय, मग खऱ्या ब्रह्माचा अनुभव यायला नको का? मग खरं ब्रह्म तो ओतप्रोत भरलेला आहे. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ भ्रम. नाही तुमच्या मध्ये ते ब्रह्म आहे, तुम्हीच ते ब्रह्मस्वरूप आहात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. किती मोठं पण दिलंय हो आपल्याला, तरी आपल्याला अजून आपली किंमत कळेना. तरी आपण सांगतो हा या जातीचा, तो त्या जातीचा, तो गरीब, तो श्रीमंत, तो असा आहे, तो क्षुल्लक आहे, तो क्षुद्र आहे, त्याच्या नादी लागू नका, त्याच्या हातचं खाऊ नका, त्याच्या घरी जाऊ नका. संतांनी मांडलंय, त्यांना संत म्हणतात. त्यांनी कधीच कोणामध्ये द्वैताभास मांडला नाही. अरे द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल नाही. पूर्ण तुमच्यातलं द्वैत निखालस निघून गेलं पाहिजे. आणि जगातलं पहिलं द्वैत म्हणजे देवाविषयीच आहे, की देव तिकडं आणि मी इकडं. देव आणि आपण वेगळे वेगळे नाहीये. देव वस्तूच आपल्यामध्ये आहे, म्हणजे देव आणि मी एकच आहे. आणि देव आणि मी एकच आहे त्याला भक्त म्हणतात, आणि देव आणि मी वेगळा वेगळा आहे त्याला विभक्त म्हणतात.
मग ती भक्ती करायची म्हणल्यानंतर पहिल्यांदा देवाचं स्वरूप जाणावं लागेल, आणि ते स्वरूप फक्त साधू संतांनी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून संतांची शरणागती करायची आहे. बाह्यंगाला भुलू नका. अगदी पांढरे शुभ्र कपडे घालणारे, गळ्यात माळा घालणारे, जटा वाढवणारे संन्यासी, की ज्यांना तुम्ही म्हणता संन्यासी आहेत, केशरी कपडे घातले, दाढी जटा वाढवल्या, कुठं रानावनात फिरले, संन्यास कशाला म्हटलेला आहे? सगळा परमार्थ तुम्ही ज्ञानेश्वरी प्रमाणे करा. ज्याचं मी आणि माझं गेलेले त्याला संन्यास म्हणतात. ज्याचं मी आणि माझं गेलेलं आहे त्याला संन्यास म्हणतात. आणि आम्ही ज्याने केशरी कपडे घातलेले, दाढी जटा वाढवलेले त्याला संन्यासी म्हणतो. बरेच महाराज लोक म्हणतात, ओ बाई बाजूला व्हा, आम्हाला शिवू नका, आमच्या बाजून लांब व्हा, आम्हाला स्पर्श करू नका. बरेच महाराज लोक म्हणतात, नाही का? आता तर नवीनच फॅड निघालंय, बऱ्याच ठिकाणी ऐकायला येतंय. बरेच महाराज म्हणतात अखंड हरिनाम सप्त्यामध्ये स्त्रियांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही. कोणत्या शास्त्रात वाचलंय हो? ज्ञानेश्वरीमध्ये कुठल्या अध्याय ते सांगा. तुम्ही एका बाईची एवढी अवहेलना करता. बाई नसते त्या सृष्टीची निर्मिती झाली असती का? प्रकृती आणि पुरुष प्रत्येकाचं शरीर आज्ञणारी नटेश्वर आहे. कोण बाई आहे कोण माणूस आहे त्याला अभ्यास. आज तसं पाहिलं गेलं तर कीर्तनाच्या जागी काय म्हणतात? जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, हेच म्हणतात. आणि हेच पुन्हा म्हणतात की स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही. कोणी लिहून दिलाय तुम्हाला? बॉन्ड दिलाय? काही प्रस्थापित केलाय? ठराव पास केलाय? ते तुमच्या पुरतं तुम्ही ठेवा. स्त्रियांना कीर्तनाचा अधिकार नाही हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. अरे नर अथवा नारी हो का दुराचारी, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. नर आणि नारी हे दोनच आहेत ना हो, पुरुष आणि स्त्री. मग तुम्ही ज्या वेळेला कीर्तन करायला जाता त्यावेळेला त्या मंडपामध्ये मेजॉरिटी कोणाची असते? पुरुष नाही आहेत कीर्तनाला. गावात तमाशा असेल तर लोक पुरुष जातात, आणि गावात सप्तान कीर्तन असेल ना तर सगळ्या बाया जातात. मेजॉरिटी बायांची असते. कीर्तनाला गर्दी बायांची. बाबाला जीव खाऊ घालतात. भांडी कोण घासतं? बाया. कपडे कोण धुतं? बाया. स्वयंपाक कोण करतं? बाया. अहो ते जाऊ द्या. हा जो महाराज बोलतोय ना याचा जन्म कुठून झाला? जमिनीतून निघला का आकाशातून पडला? अरे ज्या मातीच्या पोटी तू जन्म घेतोस आणि त्याच मातीची निंदा करतोस. का कीर्तनाचा अधिकार नाही? सिद्ध करून दाखव मला. आमच्या माऊलींनी सिद्ध करून दाखवलंय हो. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्व घटी पूर्ण एक नांदे. मग जर तुम्ही त्या तोंडाने हरिपाठ म्हणत असताल, समाजाला ज्ञान देत असताल, स्वतःला कोणीतरी म्हणून घेत असताल, तर या दोन्ही ज्या ओव्या आहेत ना हे हरिपाठातल्या, त्याचा सिद्धांत पटवून द्या की मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या ठाई आत्मा ओतप्रोत भरलेला आहे. पुरुषांच्या शरीरामध्ये आत्मा आहे, मग स्त्रियांच्या शरीरामध्ये आत्मा आहे का आत्मी आहे? आत्माच आहे. कोणाच्याही शरीरामध्ये आत्मी नाहीये. मग आत्मा आणि आत्मी भेद नाहीये. मग हा महाराज लोकांनी तयार केला कसा? मनाचं ज्ञान घालायचं नाही, मनाचे मार्ग जगाला शिकवायचे नाही, अंधश्रद्धेत घालवायचं नाही. बायांनी कीर्तन केल्यानंतर तुम्हाला काय दोष लागणार आहे? म्हणे नारदाची गादी आहे. नारदाची नारदी कशाने झाली माहितीये का? नारदाची नारदी झाली वासनेने. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. भजनाचा नाही, भजनाचा. एक सेकंद नारदाचं भजन चुकलं तर नारदाची नारदी झाली. नीट सांगा कीर्तन, नीट समाजाला ज्ञान द्यायचं. जमत नसेल तर करायचं नाही, नसेल तर समोर यायचं, आमना सामना करायचा. मग विचार करा की जर कीर्तनामध्ये तुम्ही म्हणतात बायांना अधिकार नाही, मग तुम्ही आतापर्यंत एवढे कीर्तन करून किती लोकांचा उद्धार केला? किती जणांना अनुग्रह दिला? किती जणांना प्रचिती आणून दिली? किती जणांना आपल्यासारखं बनवलं? किती कीर्तनकार आपल्या हाताखाली बनवले? अरे एक कीर्तनकार जगातला आपल्या हाताखाली कीर्तनकार बनवू शकणार नाही, कारण त्याला पोटा पाण्याचा प्रश्न आहे.
की उद्या मी जर एखादा शिष्य घडवला आणि त्याला कीर्तनकार जर घडवला आणि उद्या जर तारखा कीर्तनाच्या यायला लागल्या आणि माझा कीर्तनकार माझा शिष्य जर माझ्यापेक्षा हुशार झाला आणि त्याला जर कीर्तनाच्या तारखा मिळायला लागल्या तर माझ्या पोटाचं काय? एवढ्यासाठी एकही कीर्तनकार बनवत नाही. आयुष्य झालंय लोक पखवाज वाजवतात, आयुष्य झालंय लोक पेटी वाजवतात, आयुष्य झालं लोक पाठीमागे कीर्तनामध्ये साथ देतात, अजून एकालाही कीर्तनकार बनवलेलं नाही. आणि बनवलेलं असेल तर समोर आणून दाखवा. अरे आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मग कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? मग नारदाची नारदी जर वासनेने झाली तर समोर बाई कीर्तन करते का पांडुरंग उभा करतोय हे तुमच्या डोळ्यांना दिसलं नाही का? तुमच्या डोळ्यांना बाई दिसते का? बाई दिसते कारण तुमची सुद्धा वासना आडवी येते आणि त्या वासनेनच नाडलेले तुम्हाला. कारण साधू संतांनी लिहून ठेवलंय, आमच्या तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. जोपर्यंत संतांचे चरण स्पर्श होत नाही तोपर्यंत तुमची वासना जळून जाणार नाही. आणि ती वासना जोपर्यंत जळत नाही तोपर्यंत तुम्हाला कीर्तन करण्याचा अधिकार नाही. बोला, वासना जाळायची अगोदर, मग रामनामे उपजे आवडी, मग रामनामाची गोडी लागणारे. तुम्ही आयुष्यभर कीर्तन करता ते वासना जाळायचा पत्ता आहे का? अरे ज्या वासनेने इंद्र चंद्र ब्रह्म नाडले गेले, रावणाला सुद्धा भरी पाडलं. एक वासना आडवी आली तर काय काय घडतं. म्हणून रामायण घडलं, महाभारत घडलं. कळलंय? नुसतं भागवत सांगायचा चाललाय धडाका. भागवत काय, रामायण काय, शिवपुराण काय. आधी आपल्या वासना घालवा आणि आपल्या वासना नाही ना घालवण्या ते जग तुटून पडेल, हे सगळं अज्ञानी राहील. अंध समाजाला किती मार्गदर्शन करणार? आपले पोरं डोळस व्हायला पाहिजे, समाज डोळस व्हायला पाहिजे. साधू संतांनी डोळस करण्यासाठी अध्यात्म लिहून ठेवले. तुम्हाला चकाट्या पिठाला नाही, पैसे कमवायला नाही. आणि ज्या बाईची निंदा करता ना तुम्ही तुमच्या आईची निंदा करताय. ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, आपण जर एखाद्या रानातून चाललेलो असेल आणि आपली आई जर आपल्या बरोबर असेल आणि आपल्या आईच्या वस्त्राला जर कोणी हात लावत असेल आणि तुम्ही जर उघड्या डोळ्याने पाहत असताल तर तुम्हाला पुरुष बनणं सुद्धा खालच्या पातळीचं होईल. पुरुष कोणाला म्हणावं? आणि ते त्या बाईची निंदा करतात. काय केलंय त्या बाईने तुमचं? माझं तर आव्हान आहे तुम्हाला. ज्वारी बाजरीचं दळण करायचं, दळून आणायचं आणि दळून आल्यानंतर त्याची भाकरी थापायची, चुलीवर भाजायची आणि त्याला पापुद्रा आणून दाखवायचा. मानलं तुम्हाला? आहे तुमच्यात धमक तेवढी? अरे एक भाकरी थापायची धमक नाही आणि बाई तर सगळा प्रपंच करून संसार करून परमार्थही करते आणि प्रपंचही सांभाळते. आमच्या जनाबाईने परमार्थ केला, मीराबाईने परमार्थ केला, आमच्या मुक्ताबाईने परमार्थ केला. 7 वर्षाच्या मुक्ताबाईनी 1400 वर्षाच्या चांगदेवाला सुरुंग लावला, चांगला धडा दिला. आणि त्या चांगदेवानी म्हणावं की आजी गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अरे 7 वर्षाची मुक्ताई आणि 1400 वर्षाचा चांगलो. डोळे झाकलेत का? झाकलेत डोळे? अजिबात इथून पुढे निंदा ऐकून घेतली जाणार नाही आणि बायांची तर निंदा अजिबात चालणार नाही. सगळीकडे बाया उच्च कोटीचा परमार्थ करतात आणि बायांना सुखाची गरज आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बाया कार्य करतात. तुमच्या घरी बाई नसली तर तुम्हाला तरी किती जरी झाला संन्यासी तरी मध्यानी तोंडवाशी. किती जरी झाला संन्यासी तरी मध्यानी तोंडवाशी. त्याला भूक लागली ना तर स्वयंपाक करून द्यायला त्याला बाईच लागते. मग विचार करा, सगळ्या कामाला जर बाई लागते मग बाईची निंदा का करता तुम्ही? आणि हा समाज पण ऐकून घेतो. दूर व्हा, मला स्पर्श करू नका. कोणीने सांगितलं तुला लग्न करू नको म्हणून? आमच्या रामाने लग्न केलं, कृष्णाने लग्न केलं, नामदेव महाराजांनी केलं, तुकाराम महाराजांनी केलं, सगळ्यांनी लग्न केलं. तूच का राहिला तसा? तू राहिला तसा तू समाजाला मार्गदर्शन करतो तसंच की बाहेरना दूर व्हा, मला स्पर्श करू नका. तुला काय विटाळ होतो काय आमचा? बाहेरना स्पर्श करू नका म्हणतात ते, दूर दूर राहतात ते. अरे जन्माला आलाय या पृथ्वी तलावरती, जरा माणसासारखं राहा, माणसासारखं वा. महात्म्यांनी किती मोठं ज्ञान दिलेलं आहे.
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुझ्यातही आत्मा आहे आणि आमच्यातही आत्मा आहे. स्त्रियांची एवढी अवहेलना करू नका, एवढी निंदा करू नका. अरे त्या काळामध्ये फक्त ब्राह्मणांना अधिकार होता अनुग्रहाचा, फक्त ब्राह्मणांना होता, स्त्रियांना आणि क्षुद्रांना नव्हता. पण आमच्या संतांनी मार्ग खुला केला, सगळ्यांसाठी अनुग्रह खुला केला. म्हणत असताना आज तुम्ही तुमच्याकडे ती वस्तू नाहीये म्हणून तुम्ही तसं बोलता. संतांमध्ये तो भेद नाहीये. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एकू. म्हणून जो कोणी शरण जाईल त्याचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे प्रत्येक युगामध्ये अवताराला येतात. संत म्हणजे माणसं नव्हे, पण आमच्या पायात आणि तुम्ही आम्ही तुमचे गुरु, तुम्ही आमचे शिष्य. ह्यांचे पाय धुवून पाणी पिणारे तो बावळट, बाबाचे पाय धुवून पाणी पितात, बाबाचं उष्ट खातात, याला संत नाही म्हणत, नरकात जातात. बाबाचे पाय धुवायला हे हाडाकाडाचे पाय धुणं म्हणजे सेवा नाहीये, सेवा नाहीये. हे कोणी करत असेल तरी ते बंद करून टाका. पाय धुवायला सांगितले नाही, इकडे कीर्तनात प्रमाण देतात. आद्य नाशिवंत मळमूत्राचा बांधा. मग आता कशाला पाय धुवून घेतो रे बाबा? हा, पाय काय धुवून घेतात, बाबाचं उष्ट काय खातात, त्याला काय काय करतात आणि त्याला म्हणतात गुरु शिष्याचं नातं. हे बावळट धंदे. चांगले चांगले सुज्ञ मंडळी त्यांच्या नादी लागलेले. मी सगळे संप्रदाय पाहिलेत, सगळे बाबा पाहिले, कुठं कुठं काय चालतं ते पाहिलेले. आणि म्हणूनच हे अत्याचार घडतात आणि म्हणूनच हे सगळे वाईट प्रकार घडतात. कारण महाराज लोकांच्या पहिल्यांदा वासना गेल्या पाहिजे. जोपर्यंत महाराज लोकांच्या वासनात जात नाही तोपर्यंत त्यांनी समाजामध्ये व्यासपीठावर चढणं सुद्धा चुकीचं आहे. व्यासपीठ म्हणजे व्यासांनी सांगितलेलं ज्ञान समाजापर्यंत पोहोचवायचे, त्याला व्यासपीठ म्हणतात. आणि ते व्यासपीठ ज्या वाल्याचा वाल्मिकी कोणी केला? नारदानी केला. वाल्याचा वाल्मिकी नारदानी केला. मग एका दरोडेखोराचं परिवर्तन होतं. आपल्या समाजामध्ये किती लोकांनी दरोडे घातलेले, जरी घातलेले असतील तरी त्याचं परिवर्तन करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. कारण संत बीज पलटे नाही जुग गए अनंत. संतांचा वंश आजही चालू आहे, पूर्वी पण होता. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे, नाही चंद्र सूर्य लयाला जातील, सृष्टी लयाला जाईल, पण संतांचा वंश कधीच लयाला जाणार नाही. कारण संत जे हे ज्ञान आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तम, असं जे ज्ञान आहे ते कधीच लयाला जाणार नाही. आणि त्या ज्ञानाला संत ही पदवी आहे. आणि म्हणून त्या ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला मात्र म्हणून संत म्हटलं जातं. अशा संतांची शरणागती करा. हे जे हुरडपुके कीर्तनकार आहेत, हे दारोदार फिरतात, समाजाला अंधश्रद्धेमध्ये घालतात ते, आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी शास्त्राचा आधार घेतलेला आहे आणि अभंग आणि शास्त्र विकायचं काम चालू केलेलं आहे. त्यांच्या नादी न लागता उठा, जागे व्हा, सगळ्यांनी धर्मजागृतीचं कार्य करा, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या उक्तीप्रमाणे जर तुम्ही धर्माला सहाय्य केलं आणि धर्मजागृतीच्या प्रचारासाठी सहाय्यभूत झाला आणि अशाच लोकांची कीर्तन प्रवचनं ठेवली आणि आपल्या सप्त्याला स्वरूप बदललं तर आपल्या गावातले लोक शहाणे झाल्याशिवाय राहणार नाही. जगामध्ये प्रत्येक माणूस शहाणा आहे, तो भजन करण्याला लायक आहे आणि ते भजन करण्याचं सामर्थ्य संत महात्मे आपल्याला देतात. आणि अशा महात्म्यांना संत म्हटलं जातं. ते प्रत्येक युगात अवताराला येतात. आजही या युगामध्ये संत महात्म्यांचं अवतार कार्य चालू आहे आणि ते संत परंपरेमध्ये अवताराला येतात. आणि अशा अनादिकालच्या परंपरेला आणि त्यांच्या ज्ञानाला स्वीकारण्यासाठी आपल्याला भगवंताने जन्माला घातलेला आहे. आणि म्हणून जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आणि म्हणून आपल्या स्वस्वरूपाची ओळख, आपल्यातलं विठ्ठल पाहण्यासाठी अशा महात्म्यांची शरणागती करा. हे जे लुंगे पुंगे त्यांच्या नादी न लागता, आपलं जीवन बर्बाद न करता आयुष्य सार्थकी घाला. आयुष्य खूप थोडं मिळालेले. पूर्वी 100 वर्ष माणूस जगत होता, आता 30-40 वर्षामध्ये काय होईल तर पत्ता लागणार नाही. आत्ता होता आणि आत्ता गेला. आणि म्हणून कल करे सो आज करे सो अब, या उक्तीप्रमाणे निश्चित परमार्थ करण्याची योजना संतांनी घालून दिलेली आहे. त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर निश्चित आपल्या जीवनाचं सार्थक होईल, याची गॅरंटी मात्र मी आत्मविश्वासाने देते. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, आधी केलेले मग सांगितले. आणि म्हणून याचा विचार मात्र निश्चित करतात. कारण विचारा वाचून न पवे समाधान.
समाधान मिळायचं असेल तर तुम्हाला विचारच करावा लागेल आणि करताल अशीच अपेक्षा करते. आणि म्हणून पुन्हा एकदा जय हरी.